अजून कुठं आलेलं नाही. सरकारचा पोलीस आर्मीकडे कसा आहे सरकारचा दोन मिनिट मोठी मी घेतली हा काय तोप उडली मला कान गचला गरुड मंडपाच्या डाव्या साईडला. हॅलो 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 गरुड मंडप तिथे ठेवला घेऊन येतात. आम्हाला काय सांगाल साहेब, आज शारदीय नवरात्र सुरुवात झाली आहे, कशा प्रकारे सुरुवात झाली आहे आणि नेमकं नियोजन काय? शारदीय नवरात्रोत्सव 2025ची पारंपरिक पद्धतीनं सर्व पूजा होऊन आता तोफेची सलामी होऊन खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. मंदिर सकाळी 5 वाजता उघडल्यापासून भाविकांची ही गर्दी कायमच आहे आणि त्याच पद्धतीनं दर्शन रांगेचा वेगही आपण सातत्य राहील अशा पद्धतीनं ठेवलेला आहे. त्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आणि ह्या 10 दिवसात साधारण 25 ते 30 लाख भाविक दर्शन घेतील
अशी अपेक्षा आहे आपल्याला. आपण भाविकांच्या व्यवस्थेसाठी संपूर्ण सगळी तयारी केलेली आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी 120 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवलेले आहे. त्याचबरोबर आपण IIT मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या सहाय्यानं AI चा वापर यामध्ये केलेला आहे आणि यामध्ये हेड काउंटच्या माध्यमातून गर्दी कुठल्या भागात जास्त आहे हे आपल्याला समजणार आहे. त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल किंवा फेस कॅप्चर कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक भाविकाचा चेहरा यात कॅप्चर होत असल्यामुळं किती वेळात भाविक कुठंपर्यंत पोचले आणि दर्शन रांगेत किती वेळ गेला हे आपल्याला कळणार आहे. त्याचबरोबर पोलीस रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांचे फोटो आपण त्यावर अपलोड केले असल्यामुळं ते जर गर्दीमध्ये आले असतील तर ते पण आपल्याला बाजूला काढणं शक्य होणार आहे. अशा पद्धतीनं पारंपरिक आणि आधुनिकचा मेळ घालून ह्या नवरात्रोत्सवाची सुरुवात आपण तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. खरं तर आज आणि 9 दिवसात कशाप्रकारे पूजा असतील किंवा विधी वगैरे होणार आहेत आणि इतर गोष्टी म्हणजे यावेळी नवीन काय करण्यात आलेलं आहे कारण रॅप तुम्ही म्हटलं सकाळी 4:30ला 4 वाजता दरवाजे उघडल्यानंतर गाभारा 4:45 वाजता उघडण्यात आला आणि त्यानंतर काकड आरतीनंतर सर्व विधी होऊन आता देवताकृत्य पूर्ण झाल्यानंतर तोफेची सलामी होऊन सर्व कोल्हापूर नगरातील लोकांना मंदिरातील नवरात्र घट बसल्याची सूचना मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे आता त्यांनी घरातील पूजा सुरू केलेली आहे आणि त्याच आपल्या दुपारी 2 वाजेपर्यंत महापूजा बांधली जाईल. संध्याकाळी 9:30 वाजता दररोज सुवर्ण पालखीतून मंदिर प्रदक्षिणा होईल. अशा पद्धतीनं 9 दिवसाचे कार्यक्रम असणार आहेत. पंचमीला त्र्यंबोली भेटीचा सोहळा असेल, अष्टमीला नगर प्रदक्षिणा असेल आणि दसऱ्या दिवशी हा दसऱ्याचा सीमोल्लंघनाचा सोहळा असेल. अशा पद्धतीनं सर्व पारंपरिक सोहळे होणार आहेत. हे दर्शन रांग चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर दर्शन देण्यासाठी सुव्यवस्थित असावी म्हणून आपण आपलं पुरातन मंदिर असल्यामुळं मंदिरातील चढउतार हे रॅम्पच्या साहाय्यानं आपण प्लॅटफॉर्मच्या साहाय्यानं झाकलेले आहेत. त्याचबरोबर मोठ्या पायऱ्या असल्यामुळं ते रॅम्पच्या साहाय्यानं आपण ते लोकांना सोयीचं केलेलं आहे. मंदिरातून बाहेर पडण्याची व्यवस्था ही पायरीवर चिंचोळ्या मार्गावर असल्यामुळं ते आपण दुप्पट क्षमतेच्या रॅम्पच्या माध्यमातून जास्त क्षमतेनं राहील अशा पद्धतीनं केलेलं आहे. त्यामुळं सकाळचा भाविकांचा दर्शनाचा वेळ हा 35 ते 40 मिनटाच्या आत आहे आणि तो दिवसभरात 1 तासाच्या आत कसा राहील यासाठी आपण संपूर्ण नियंत्रण ठेवून आहे.